हे बघा, आम्हाला तर लक्ष्मी नाव आवडतंय, पण काय ह्यो मान नवऱ्याचा असतोय, तेव्हा तुमच्या पसंतीचं नाव लिहा. लिहा तुम्ही. काय नाव ठेवणार तुम्ही बायकोचं? हा, अहो तिच्याकडे काय बघताय? लिवा की. यो इधी आहे. हा, ओ चुकून मास्तरीन बाई लिहू नका. हा. झालं का? हा. काय नाव ठेवलं? हा, अक्षरा. हाय का आता तेच नाव ठेवलंस व्हय अधिपती? बघितलंस का ताई? हे काय अधिपती? जुनच नाव. आम्ही तुम्हाला नवीन नाव लिवा असं सांगितलं होतं ना. चांगलं नाव आहे की. नावात शेवटी र असलं की जरा अक्षरा भुवनेश्वरी असं जोर येतोय काय आजी? अधिपती पुसून टाका ते. लिवा लक्ष्मी. तर लक्ष्मी घरातच आले की नावात आणि कुठं आता? भुवे, अगं भुवनेश्वरी हे नाव लक्ष्मीचंच आहे की. मग सासू सुनांचं नाव एकसारखंच, लक्ष्मी कशाला? अक्ष अक्ष अक्षर. पर ताईच्या इच्छेचं मान. तुम्हाला पाहिजे असेल तर मी बळजबरीचा राम राम नगा आम्हाला. नाही आता लिहतो मग पाहिजे तर लक्ष्मी. अधिपती तुम्हाला चान्स होता, पण तुम्ही नाही लिहिलत. हा नाही पण मग आता लिहतो पाहिजे तर मग तेच लिहू काय लक्ष्मी लिहितो. नाही म्हणजे अक्षरा हे नाव माझी ओळख आहे ना. ती माहेरची ओळख आहे. हो पण मला अक्षरा या नावालाच ओढायची सवय आहे. सांगितलं ना तुम्हाला, सवयी बदलाव्या लागतील. इथं कुणा कुणाला वाटतंय की सुनबाईंचं नाव बदलू नये त्यांनी हात वर करा, आणि ज्यांना वाटतंय की बदलावं त्यांनी हात खालीच ठेवा. दुर्गे, आपल्या घरात माणसं किती आहेत? 13. फक्त 3 लोकांनी हात वर केले. माता लिहा की लक्ष्मी. पण हाय तेच नाव ठेवलं तर बिघडलं कुठं? अहो पण नाव बदलण्याची प्रथा आहे. आज प्रथेनुसार आता ईदी तर केलाच की आपण आता.
पण तिचं नाव आम्हाला आवडत नाही. ठीक आहे, आता पाहिजे तर बदलतो मी, लिहितो. पण आता तुम्ही म्हणला होता तुमच्या पसंतीचं नाव लिहा, म्हणताना मग मी लिहिलं माझ्या पसंतीचं अक्षरा. हा मग राहू दे की तेच. झाला झाला आता इदी झाला. ठीक आहे, तुम्हाला पण तेच पाहिजे तर आम्ही काही बोलणार नाही. ठेवा ते नाव. पण या घरात कुणी बी त्यांना नावाने हाक मारणार नाही. वहिनी साहेब म्हणतील आणि आम्ही लक्ष्मी. आम्ही तिला लक्ष्मी नावानंच हाक मारू. तर लक्ष्मी. हो सुनबाई, तुम्हाला म्हणतोय आम्ही. काय? सॉरी सॉरी. आम्ही म्हणतोय की या घरात सासऱ्यांचा आणि नवऱ्याचा मान राखायचा. नवऱ्याला मालक म्हणून हाक मारायची. तुम्ही काय म्हणणार, मालक का सरकार? नको, अधिपतीच राहू दे की. सगळं तुमच्या मनासारखं होणार नाही अधिपती. तुम्ही सांगाल ते म्हणेन मी. मालक म्हणा, तीच परंपरा आहे या घरची. ठरलं तर मग आमच्यासाठी सुनबाई सौ लक्ष्मी अधिपती सूर्यवंशी झाले आहेत, कारण आम्हाला हे नाव आवडतं. हा इधी झाला आता. मी आलो जरा. अक्षरा, ती ती म्हणाल तुला लक्ष्मी, पण तुझा हक्काचा माणूस तुझ्या आवडीच्या नावानं हाक मारेल. झालं की मग. धनाजी चल, समजा आवरून घे. लक्ष्मी वहिनी साहेब. अक्षरा, अगं त्यो तुला हाक मारतोय. धनाजी, अरे लक्ष्मी वहिनी साहेब कुठं? फक्त वहिनी साहेब म्हण की. आई साहेब, चिडलाय काय तुम्ही? का असं का वाटतंय तुम्हाला? नाव बदललं नाही म्हणून. झालं की ते ठरलं. आता आता काय बोलायचं त्याच्यावर? चिडू नका की आई साहेब. मला खरंच माहित नव्हतं, माहिती आहे का तुम्हाला एवढं तेच नाव पाहिजे होतं, लक्ष्मी लक्ष्मी. खरंच मला माहित नाही. आम्हाला काय पाहिजे हे तुम्हाला खरंच ठाव नाही अधिपती, आणि त्याची तुम्हाला पर्वा पण नाही. असं नाही. राहू द्या अधिपती, राहू द्या, राहू द्या. ठीक आहे, राहू दे. मग मी पण लक्ष्मीच म्हणतो. तुमची मर्जी. तुम्ही आधी काय बोलला नाही, पण हे असं तुम्हाला एवढं पाहिजे नाव. आज नाही बोललो, पण आम्हाला वाटलं होतं तुम्ही आमच्या मनातलं ओळखाल, पण तुम्ही आमच्या नाही, मास्तरनीच्या मनातलं ओळखलं. नाही आई साहेब, ठीक आहे. मी मग अक्षरा म्हणून हाक नाही मारणार. लिवायला पाहिजे होतं. चुकलं माझं. मग आता मी लिहून येऊ का? परत लिहितो मी. राहू दे आता, ते राहू दे. झालं ते. आमचं नाक कापलं गेलं. सॉरी की आई साहेब. सारीचा काही विषय नाही, आणि आम्ही काही चिडलो नाही. राहू दे आता तो विषय. पण आजी म्हणली तसं ते बी बरोबर आहे ना. घरात एकच लक्ष्मी असायला पाहिजे, दोन दोन लक्ष्म्या. राहू द्या अधिपती, राहू द्या आता तो विषय न ग. तुम्ही नाराज आहे की नाही? नाही, आम्ही नाही नाराज झालो. तुम्ही 1-2 दिवसात देवदेव करायला जा.
आम्ही बी नवस फेडायला जातो. काय तुम्ही आमच्याशी कसे बी वागलात तरी तुमचं चांगलंच व्हावं एवढंच आम्हाला वाटतंय. त्यामुळे जावं लागणार. पण तो विषय संपला आता अधिपती. आम्हाला लई काम आहेत, तयारी करायची आहे. निघा तुम्ही. आपल्या कुळाचा देव आहे जेजुरीचा खंडेराया, त्याचा आशीर्वाद घेऊन या. त्याचा आशीर्वाद घेतल्याशिवाय तुमच्या प्रपंचाला सुरुवात नाही होणार. तिथनं आल्यानंतर गोंधळ करू, जागर करू, सत्यनारायणाची पूजा करू, मग तुम्ही तुमचा संसार करायला मोकळे. तवर सुनबाईंपासून जरा लांब राहा. नियम आहे तसा. उगा देवाचा कोप नको व्हायला. निघा तुम्ही. आम्हाला पण जरा आवरायचं. निघा. होय, कुठे निघाली? बाहेर जाताना हटकन लावू नये. तुला किती वेळा सांगितलंय ग दुर्गे? ओय छंछे, अगं अशी तुझी लाडकी ताई म्हणते की घरात नवी नवरी आल्या, गप्प बस घरात. ए हे नव्या नवरीला घाल चुलीत. ओय अगं जरा तर नीट बोल की. आणि कुठे निघालीस तू? भेटाया. कुणाला? हाय कोणतरी. हे बघ छंछे, आता नवीन थेर नगत. आणि तसं बी कारण आता हे लगीन जास्त दिवस टिकणार नाही. आतापासूनच फुलबाजा उडाल्यात. लक्ष्मी का अक्षरा? ए मम्मी, आपण लक्ष्मीच बोलायचा मुद्दाम. म्हणजे काय? बर ठीक आहे, मी आज जाऊन येते. तू बघ तुझ्या लाडक्या लक्ष्मीला काय पाहिजे. छंछे आई मम्मी बाय. छंछे चिडल्या का मॅडम? नाही नाही, त्याच्या निघून का गेल्या? अहो निघून गेले म्हणजे मी म्हणलं ना, ते नवस फेडायला जायचं होतं त्यासनी, त्याची तयारी करायची होती म्हणताना गेल्या त्या. एवढा काही विषय हार्ड नाही, व लोड घेऊ नका. काय नाही. थँक्यू. कशासाठी? तुम्ही माझ्यासाठी स्टँड घेतलात, नाव बदललं नाही. थँक्यू. त्याच्यासाठी होय. तुम्ही ना आता सारखं सारखं थँक्यू 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 बस करा की. कशाला का? ते थँक्यू म्हणजे असं एकदम कुठं तर फॉर्मल असं काय? फॉर्मॅलिटी. तेच लिटी तसंच वाटतं. तुम्हाला माहित आहे ना. बस थँक्यू बिक्यू म्हणत जाऊ नका. तुम्हाला जे काय पाहिजे नको आम्हाला सांगा, जावा बिंदास धाडकन सांगून टाकायचं. आणि तुम्ही थँक्यू म्हणला की आम्हाला सारखं ऑफकोर्स 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 म्हणायला लागते हो. काय हसायला काय झालं? बरोबर म्हणा आता तरी. काय? ऑफकोर्स. ते काय आम्हाला जमाय नाही. तुम्ही थँक्यू कशाला म्हणताय? आणि मित्र आहे ना हो आपण. बरं आणि एक सांगू काय, आई साहेब जरा नाराज झाल्या बारीक मध्ये. बघा जरा हे बघा अधिपती, मला असं वाटतं की आपण त्यांचा मान राखण्यासाठी त्यांना हवं त्या नावाने हाक मारूया त्यांच्या समोर, बाकीच्यांसमोर. आणि आपल्या आपल्यात बोलताना आपल्याला जे कम्फर्टेबल आहे त्या नावाने हाक मारूया. तसं चालणार आहे तुम्हाला नाही? हो, तुम्ही माझं नाव नाही बदललं. तुमच्या आईसाहेबांचं मन तर राखलंच पाहिजे, तुम्हालाही आणि मलाही. तुमचा समंजसपणा मला लय आवडतोय मास्तरीनबाई. थँक्यू. काय? अहो खरंच खरंच थँक्यू. तुम्ही माझी सरस्वतीची लक्ष्मी नाही केली त्याबद्दल. कसं आहे, कुठल्याही व्यक्तीची ओळख हे तिचं नाव असते, आयडेंटिटी असते ती. असं अचानक नवीन नाव देऊन ओळख का बदलायची? आणि मी इतकी वर्ष त्या नावाबरोबर जगतेय. आमच्याकडे ना सरस्वतीची रोज पूजा केली जाते. माझ्या आईवडिलांनी खूप खूप कौतुकाने खूप लाडाने हे नाव ठेवलंय माझं. आणि तसंही लग्नानंतर मुलीचं सगळंच बदलतं. आईबाबांनी दिलेली ही एक गोष्ट आयुष्यभर माझ्याकडे असावी अशी माझी इच्छा होती. आणि ती तुम्ही पूर्ण केलीत. ती गोष्ट तशीच राहू दिली, बदलली नाही. आम्हाला काहीच बदलायचं नाही. आपली मैत्री बी.
काय? तुम्हाला माहिती आहे ना हो? आम्ही एकदा का हातात हात घेतला की मग सोडत नसतोय. आता तुझं काय बाई? माझं काय म्हणजे? अगं म्हणजे तुझा काय प्लॅन आहे? प्लॅन असंच काहीच नाहीये. म्हणजे निखिल बोलेल तुम्हा दोघांशी. हे तो बोलेलच की, पण तू तुझ्या आयुष्याबद्दल काहीतरी ठरवलं असेल ना? हा म्हणजे आता परीक्षा देईन आणि मग एक जॉब वगैरे बघेन. बाकी सगळं बोलेल निखिल. अगं म्हणजे आम्ही बोलायचंय का निखिलच्या घरच्यांशी? नाही नको. निखिल बोलेल ना. त्याचा जॉब सुरू होईल या महिन्यात. तो सुरू झाला की मग बघू. हा नवीन जॉब कुठे? भुवनेश्वरी मॅडमच्या फॅक्टरीमध्ये. काय? भुवनेश्वरी मॅडमच्या फॅक्टरीमध्ये? हे कधी झालं? का होऊ नाही शकत का? हा जॉब त्याला त्याच्या कॅलिबरवर मिळालाय. कुठल्या वशिल्यावर वगैरे नाही. अगं, आम्ही असं म्हणलो का? नाही म्हणू पण नका, कारण तसं काहीच नाहीये. अगं अगं काय हे अक्षुला माहितीये का सगळं? नाही माहिती बहुतेक. मग तिला बोलूयात का? नको, आत्ता नको, बघू नंतर. देवीनंच कौल दिला त्यांच्या लग्नाला. देवीच्या मनात तेच होतं बघ. पण आमच्या मनात नव्हतं. पण देवीनं समजा घडवून आणलं बघ तुझ्याकडून. होय अगं, आपली कोल्हापूरची आंबाबाई 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. तू तिच्या पुढं तुझ्या मनातलं गारण घातलंस, पण जे सत्य आहे त्याची आंबाबाईनं साथ दिली आणि त्यांचं लगीन पार पाडलं बघ. हेच होणार होतं असं समजून पुढे चाल बुवे. कारण जे काय होतं ना ते चांगल्यासाठीच होतं बघ. हे लग्न झाल्यापासून आमच्या बाजूनं काहीच चांगलं होईना झालंय. रोज पेटणारा दिवा काल आमच्या हातनं पेटला नाही. आम्हाला सुनबाईंचं नाव बदलायचं होतं, पण अधिपतीने ते नाही बदललं, तेच ठेवलं. होय झालं की आता ठरलं ना काल समज तू तिला लक्ष्मी म्हणणार म्हणून. आणि तू तिचं नाव का बदलणार होतीस? कारण आम्हाला तिची ओळख बदलायची होती. चांगलंय की तिचं नाव. नाही आवडत आम्हाला ते. हसू दे की आता, न ग इशय वाढवूस. जे झालं ते झालं. नावासाठी लेकाला दुखवणारच वय ग. म्हणूनच आम्ही गप्प बसलोय. आणि आता थोडं टाइम गप्पच बसू. आम्ही जातोय नवस फेडायला. ते पण जातील देवदेव करायला. आमच्या पाठीमागं घराकडे लक्ष ठेव. ती तुझ्या खोलीत झोपल. सत्यनारायणाची पूजा आणि गोंधळ झाला की मग जाईल अधिपतींच्या खोलीत. चल येतो आम्ही. मॅडम सकाळी पण नव्हत्या, आत्ताही नाहीयेत. किती वाजले? मी तर वेळेत उठले. कदाचित खाली गेले असतील. शांता,
खोलीची नीट झाडलोट करून घे आणि नंतर स्वच्छ पुसून घे समद. अगं मुंडी काय हलवते, जा 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 समद घेऊन घे लोक. हा आणि गोविंदा धनाजीला संघ घे आणि सुनबाईचं समद सामान घेऊन या. मी सुनबाईशी बोलते. बस. चला लवकर कामाला लागा, पटापट आवरा. हा खरंच वाटत नाही रे. काय सर का मास्तरीन बाई त्यांच्या गळ्यात डोरलं मर्दा. सर का सारखं सारखं असे का म्हणता? असं काय म्हणता म्हणजे मला खरंच वाटत नाही रे. हो खरं आहे सरकार. बघ तेवढं नियोजन लावा. ओके. हा हा मास्तरीन बाई कुठे गेला होता तेवढ्या सकाळी? पळायला. ती वेळ गेली आता.